रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसोबत, चूक असेल तर 1000 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन. भाजप आमदार बबनराव लोणीकरांचा विरोधकांना प्रत्युत्तर. लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव. विधानसभेत विरोधकांचा गदारोळ तर मंत्री लोणीकरांची वकिली करतायत. सरकारची ही तीच भूमिका आहे का? वडेट्टीवारांचा सवाल. पंढरीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव. शिंदेच्या शिवसेनेमधील आमदार मनीषा कायंदेंचा खळबळजनक दावा. तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल. उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. संविधानावर बोलणं अर्बन नक्षल असेल तर संपूर्ण देशाला जेलमध्ये टाकणार का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? स्वतःला आरशामध्ये बघा आणि मग बोला. आदित्य ठाकरेंचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा. सुप्रीम कोर्टात स्थानिक निवडणुकांचा हवाला देत ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी. मात्र तातडीनं सुनावणीला शिंदेच्या शिवसेनेचा विरोध. पुढील सुनावणी 16 तारखेला होणार. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना पक्षामध्ये घेणार नाहीत. तसं झाल्यास राज ठाकरे शिवसेना प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे संपतील. भाजप नेते नारायण राणेंचा हल्लाबोल. एवढं प्रेम उतू जात आहे तर मातोश्रीचा एक भाग राज ठाकरेंना देणार का? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल. तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास काही होणार नाही अशीही टीका.